सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजामातेस वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या हितासाठी एकनिष्ठेनं कार्य केले त्या सर्वच महामानवांनाही तुम्ही विनम्र अभिवादन करतो। तसेच आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी आपल्या पावन अशा आई रोकडेश्वरी मातेच्या पावन अशा खामसोडी भूमीमध्ये मला वाटतं ही प्रचाराची धुरा आजच अमोल आप्पा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। समोर जरी गर्दी असली कमी असली तर ग्रामीण भागात आप्पा सवय आपल्याला कानाकोपऱ्यात बसून सभा ऐकायची, त्याच्यामुळे हा आवाज माझ्या मते तर संपूर्ण खामासोडीमधली जनता ऐकत असेल हे अपेक्षित ठेवूनच मी बोलणार आहे। आप्पा तुम्ही आत्ताच सांगितलं की सौम्य भाषेत बोलायचंय, पण जे बोलायचं ते वास्तव बोलायचं आणि जे बोलायचं ते सत्य बोलायचं। भाषा जरी सौम्य असली तर ह्या ग्रामीण भागातली जनता ही सुज्ञ आहे। जरी कोण बोलून दाखवत नसलं, एखादा बोलायला घाबरत असला तर त्या जनतेला आपण माहित असते वस्तुस्थिती काय, सत्य काय। कारण सत्सर्व बुद्धी हा प्रत्येक माणसाचा स्थायी स्वभाव आहे। कोण मान्य करतं कोण मान्य करत नाही, ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे। परंतु गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्याभरामध्ये काय घडलं ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। ह्या जिल्ह्यामध्ये मक्तेदारी, घराणेशाही, एकाधिकारशाही फासून बनलेली आहे आणि त्यांच्या माग काय पिलावळ एक वेगळ्या पद्धतीने काम करत आहे, वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही। परंतु या खामसवाडीमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांसोबत होतो। आम्हाला पाच असून जिल्ह्यातले बरेचसे पदाधिकारी आम्ही सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांसोबत होतो। एकनाथ शिंदे साहेबांनी किती कामाई केली तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही। लाडकी बहीण असेल, कोणतीही योजना असेल, नाव घेतलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव इथं घ्यावं लागेल। परंतु आता वेळ खूप झालेला, मी सकाळी सोलापूरहून आलो, पोहोचायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु ज्या मागच्या 2.5 वर्षामध्ये या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचे बाकी विद्यार्थी खऱ्या अर्थानं तानाजी सावंत साहेब लाभले आणि त्या तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही अमोल आप्पा असतील, आम्ही असो, एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून, शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून अमोल आप्पांनी आम्ही काम केलं। त्या माध्यमातून बाकी काही नाही बोलता केलेली कामं जरी सांगितली तर मला वाटत नाही खामसवाडीतली जनता अमोल आप्पाला आणि आमचे भिसे साहेब असतील, राजेंद्र सावंत असतील आमचे उमेदवार, त्यांना मत दिल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात महत्वाचं जी विकास कामं केली नाही त्याचा विकास कामांचा पाडा आपण आता वाचलेलाच आहे, परंतु तो विकास कामाचा पाडा परत मला इथं वाचणं आवश्यक आहे। कारण जर निवडणुका असतील तर जनतेनं, सुज्ञ आणि शहाण्या जनतेनं, जे लोक जनतेची कामं करतात, ज्यांची निष्ठा ही जनतेसोबत आहे, अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे। म्हणून मी सांगतोय जितेंद्र सावंत म्हणजे अमोल पाटील, जितेंद्र सावंत म्हणजे अविनाश खापे, महेंद्र शेळके म्हणजे अमोल पाटील, महेंद्र शेळके म्हणजे अविनाश खापे, ही समीकरण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। उमेदवार कोण आहे? दुसरे आमचे उमेदवार आहेत बळीराम नलगिरे, बळीराम नलगिरे म्हणजे अमोल पाटील, बळीराम नलगिरे म्हणजे अविनाश खापे। ही समीकरण लक्षात घेऊन तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। कारण जर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात तर आणखी काम करायला पडेल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पहिल्या 2.5-3 वर्षामध्ये पानंद रस्त्यांची योजना आली। आता मला वाटतं आम्ही याद्या घेऊन जायचो, माझ्या गावातील 2-4 नाव असायचे, तालुक्यातल्या लोकांची यादी असायच्या, परंतु अशी लांब लचक यादी, कामांची यादी कुठली असायची तर अमोल आप्पांची असायची। अमोल आप्पांच्या कामाची यादी बघून खरं तर नेते सुद्धा खरं तर आश्चर्यचकित व्हायची की आप्पा तुम्हाला कामं द्यायची तरी आणि किती द्यायची आणि कशी द्यायची हा त्या नेत्याला सुद्धा प्रश्न पडायचा। परंतु आप्पा तुम्ही पानंद रस्त्यांच्या माध्यमातून, खडीकरणाच्या माध्यमातून जी लोकांची शहरातल्या रस्त्यांची व्यवस्था केली, लोकांच्या उसाला येण्या जाण्यासाठी रस्ता झाला, तो कुणीही या तालुक्यामध्ये केला। रेकॉर्ड ब्रेक कामं आणखी बाकी आहेत, मंजूर कामं आहेत, आणखी बाकी आहेत। 95/5 अंतर्गत कामं केली, अंगणवाडीसाठी भरघोस निधी आणलेला आहे, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी निधी आणि उपकेंद्राची मागणी केलेली आहे। आप्पांनी हा पाठपुरावा सतत केलेला आहे। दुसरी गोष्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावाला मंजूर केलंय। बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण असो, सत्ता असो, कुठलीही गोष्ट असो, ह्या जनतेचा स्थानिकांच्या विकासासाठी असते।
तिथं कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी, मुजरेगिरी करण्यासाठी, एकाधिकारीशाहीसाठी आणि मीच सगळं चालवतो याच्यासाठी नसते, तर या जनतेची कामं करण्यासाठी असते. म्हणून आपण ज्या पद्धतीनं आपल्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केलेली आहे, तसेच दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्हाला कुठलंही पोलीस स्टेशनचं प्रकरण असेल, खामसवाडीचं प्रकरण असेल तर आम्हाला शिरोडला जावं लागतं. आप्पाचा फोन येतो, अण्णा आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागतंय. कोणाचीही अडचण असली तर आप्पा स्वतः येतात आणि आम्हाला फोन करून सांगतात आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागतो, आपल्या माणसावर अन्याय होतोय, तिथे जाऊन आपल्याला अन्यायाला वाचा फोडावं लागते आणि व्यवस्थित समोरच्या व्यक्तीवर कारवाई करावी लागते. अशा पद्धतीने आम्हाला फोन करून एक नाही पंचायत तुमच्या गावात कुणाची अडचण असेल 4 फोन येतात. 4 फोन आल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला जातो, त्या व्यक्तीच्या कामाचा पाठपुरावा करतो आणि तो विषय तडीस न्यायाचं काम करतो. एखाद्या आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये याची दक्षता घेतो. दुसरी गोष्ट त्यातली त्यात आमचाच कार्यकर्ता चुकत असेल तर आम्ही त्याला सुद्धा समजून सांगतात आपण की बाबा ही भूमिका चुकीची आहे, तर इथं आपण थांबणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पोलीस स्टेशनचा जो विषय आहे तो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात तर जाहीर सांगतो येणाऱ्या 6 महिन्याच्या आत आपल्या गावाला पोलीस स्टेशन हे सेपरेट बीट आल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यासाठी तुम्ही अमोल आप्पा पाटलांच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, दलित वस्त्यांसाठी भरघोस निधी आलेला आहे. काही कामं झालेली असतील, काही कामं होणार असतील, भविष्यातही कित्येक कामं आणली जातील. शेवटी विकास पुरुष म्हणून तानाजी सावंत साहेबांची ह्या जिल्ह्याला ओळख आहे. त्यांनी 2.5 वर्षामध्येच भरगच्च असा निधी दिलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तांडावतीला निधी दिलाय, गावात जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्त केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा आमच्या अस्मितेचा गावाचा विषय म्हणजे रोकडेश्वरी मंदिराचा परिसराचा विकास करण्याचं काम आपण केलेलं आहे. येणाऱ्या काळात आम्ही तो विकास करू. इथं जास्त बोलायची गरज नाही, परंतु ह्या तालुक्याला नाही तर जिल्ह्याला माहित आहे या खामसवाडीला पूर्वी पाण्याची व्यवस्था होती, तरी पण जी योजना 20-22 कोटीची योजना आपण खामसवाडीसाठी बांधून घेतली त्या गोष्टीचा साक्षीदार मी आहे. आम्ही सांगितलं माझं गाव सुद्धा रस्त्याच्या कडेलाच पाईपलाईन तिथून येते, आप्पा त्या पाईपलाईनचं पाणी आमच्या भाटशिरपुराला सुद्धा द्या, पण आप्पा म्हणले तसं नाही जमत. सांगायचा उद्देश आहे कारण ती जी योजना आधीच डिझाईन झालेली आहे त्या योजनेचं पाणी कुठे ओढवता येत नाही. ती जर करायचं असेल तर परत माझी ही योजना ठप्प पडेल, परत मंजुरी घ्यावं लागेल आणि परत जर एखादा मंत्री बदलला, आमदार बदलला, कोण काय झालं तर पुन्हा माझ्या योजनेला अडचण येईल. अण्णा मी तुमची जाहीर माफी मागतो. मी तुमच्या गावाला पाणी कसं पोहोचायचं त्यासाठी प्रयत्न करतो. डबल कसं काय 29 दाखवतो संपत तर येते. शेळके उमेदवार असतील, आमचे सावंत उमेदवार असतील आणि आमचे नवगिरी त्यांना भरघोस मताने निवडून द्या. आणि शिवसेना म्हणजे अमोल पाटील आणि शिवसेना म्हणजे अमित खपे आणि इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा सुरुवातीपासून एकनाथ शिंदे साहेबांसोबत, तानाजी सावंत साहेबांसोबत राहणारा शिवसैनिक. ही गोष्ट समीकरण तुम्ही लक्षात घ्या. आज कोण कोणत्या चिन्हावर लढते, कोण कसं लढतं ह्याला महत्व नाही, परंतु तुमच्यासाठी अहोरात्र गेल्या 5 वर्षामध्ये काम करणारा पदाधिकारी कोण होता, तुमच्यासाठी झटणारा अहोरात्र कार्यकर्ता कोण होता, ही गोष्ट आणि ही समीकरण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता कुणाची नावं घेण्याची गरज नाही. कोण कुठल्या पक्षात जाते, कुणाच्या सांगण्यावरून जाते आणि कोण कुणाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे. कुणीही कुठल्याही पक्षात कुणाचे घुसखोर पाठवायचे, सगळे लोक माझ्या पक्षात राहतील. राष्ट्रवादीही मीच सांभाळतो, शिवसेनाही मीच सांभाळतो, माझा पक्ष तर मीच सांभाळतो. आणि जे लोक सोडून दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये घुसखोर पाठवायचे आणि आज फक्त ह्या जिल्ह्याच्या एका नेतृत्वानं विरोधी पक्षातलेच फॉर्म वाटायचे ठेवलेले, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. जर असं चालत राहिलं तर ही हुकुमशाही, हा मास आणि मगरुरी ही जर तुम्ही आम्ही नाही उतरवली तर तुमच्या आमच्यासाठी काम करणारा अमोल पाटलासारखा माणूस, अविनाश खापेसारख्या माणसाचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला आमचा बळी जाऊ द्यायचा नसेल आणि जर तुम्हाला तुमचा विकास करून घ्यायचा असेल, काही गोष्टी करायच्या असतील तर मला वाटतं ह्या खामसवाडीच्या जनतेनं अमोल आप्पा पाटील, अविनाश खापे असतील आम्ही आणि आमचे जे 3 उमेदवार आहेत त्यांच्या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या पाठीमागं बरगच्चे मतानं तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून देणं आवश्यक आहे. एवढंच बोलतो, जास्त बोलायची गरज नाही. उशीर झाला त्याच्यामुळे इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोकडेश्वरी.